भाऊ ऐका, अरे भाऊ एक गोष्ट तर ऐका, हे द्वारका स्टेशन इथून किती लांब पडेल? आम्हाला तिथपर्यंत सोडाल का? काळजी करू नका, जरी आम्ही पहिल्यांदा आलो आहोत तरी आम्ही तुम्हाला पूर्ण पैसे देऊ. तर बोला, चलणार का? शर्मा स्टेशनमधून उतरून टॅक्सीवाल्याला विचारतात. टॅक्सीवाला म्हणाला, ओ साहेब, आम्ही काही ते चणे खायला बसलो आहोत का? प्रवाशांना आणणे आणि सोडणे हेच तर आमचे काम आहे. तुम्ही लोकांना द्वारकाला जायचं आहे ना? मग बसा. द्वारका तर इथून खूप लांब आहे, या बसा आणि मीटरमध्ये जेवढे पैसे दिसतील तेवढे देऊन टाका. शर्मा आणि त्यांची पत्नी भावना टॅक्सीत आनंदाने बसले आणि रस्त्यात ड्रायव्हरशी गप्पा मारू लागले. मुलाने सांगितले होते की निवृत्त घ्या आणि आमच्याकडे येऊन राहा, म्हणून आम्ही पहिल्यांदा दिल्लीला आलो आहोत. टॅक्सीवाल्याला या वृद्धांच्या गप्पा ऐकायला आवडत नव्हते. त्याने आपली म्युझिक सिस्टीम चालू केली. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. थोड्या वेळाने भावना शर्मांना म्हणाल्या, अहो याला सांगा ना जरा आवाज कमी करायला, माझे डोकं दुखू लागलं आहे. शर्मा टॅक्सीवाल्याला म्हणाले, बेटा थोडा आवाज कमी कर, माझ्या पत्नीला त्रास होतोय. टॅक्सीवाला म्हणाला, ओ बाबू, आम्ही तर इथं अशीच गाडी चालवतो. ड्रायव्हर गाणी ऐकू शकत नाही असे कुठे लिहिले आहे का? आणि बाईंना इतका त्रास होतोय तर गावाकडूनच बाहेर कशाला आलात? आणि एक गोष्ट, तुमच्याकडे पूर्ण पैसे तर आहेत ना? कारण इथून द्वारकेला जाईपर्यंत कमीत कमी 700 ते 800 रुपये लागतील. लक्षात ठेवा. शर्मा म्हणाले, पैशांची काळजी नको करू. मी तिथे पोचल्यावर माझ्या मुलाकडून पैसे घेऊन देऊन टाकेन, किंवा मग कुठे ATM मशीनमध्ये असेल तर तिथून काढून घेईन. ड्रायव्हर आश्चर्याने म्हणाला, तर काय, तुमच्याकडे पैसे नाहीत? असेच दिल्लीला निघून आलात? शर्मा म्हणाले, माझा मुलगा म्हणत होता की तुम्ही रोख रक्कम सोबत ठेवून जाऊ नका, चोरीची भीती असते. ATMनेच सगळी कामे होतात, म्हणून मी ATM कार्ड घेऊन आलो आहे. ड्रायव्हरने एका कडेला गाडी थांबवली आणि म्हणाला, उतरा माझ्या गाडीतून. सकाळ सकाळी कोणाचं तोंड पाहिले कोणाच ठाऊक की या म्हातारीला आपल्या गाडीत बसवले. अरे पैसे नाहीत तर बसलात कशाला? आणि घरी गेल्यावर तुमच्या मुलाने पैसे द्यायला नकार दिला तर? चला काढा ATM कार्ड आणि माझ्यासोबत चला, आधी पैसे काढून घेऊ. शर्मा म्हणाले, नाही नाही, माझा मुलगा म्हणायचा की कुणा अनोळखी व्यक्तीला आपले ATM कार्ड देऊ नये. अरे तू चल ना, तिथे पोचल्यावर मी पैसे देईन. मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे, तू माझी एवढी मदत नाही करू शकत का? मलाही 2 मुले आहेत, दोघेही कमवतात आणि मी पण कमवत होतो. ते तर मुलाच्या सांगण्यावरून मी नोकरी सोडली, नाहीतर पैशाची आम्हाला काही अडचण नाही. आता ड्रायव्हर खूप संतापला आणि दात ओठ खात म्हणाला, अबे ओ म्हाताऱ्या, उतर माझ्या गाडीतून. मला आता तुला द्वारकेपर्यंत सोडायचंच नाहीये. इथपर्यंत जेवढे भाडे झाले तेवढे माझ्या हातात ठेव. भावना आणि शर्मा पहिल्यांदाच दिल्लीला आले होते. त्यांनी इकडे तिकडे पाहिले. अनोळखी शहर पाहून ते घाबरले, कारण दिल्लीची गर्दी तर माणसांना गायबच करून टाकते. मग हे तर वृद्ध होते. त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, बेटा आम्हाला हातबल, आई वडिलांची मदत कर, देव तुझे भले करेल. आधी चल, मग मी तुला पैसे देतो. ड्रायव्हर म्हणाला, चल बाजूला हो, असेच आशीर्वाद घेऊन बस. जर मी असंच काम करत राहिलो तर माझे घर कसे चालणार? आणि तुझा मुलगा कसला कमवणारा, ज्याला हे सुद्धा कळले नाही की थोडे पैसे तरी रोख ठेवायला हवेत. नोकरी सोडून स्वतःकडे बोलवलं आहे, बघून घे. असं नको व्हायला की स्वार्थ संपल्यानंतर तो तुम्हाला धक्के मारून घराबाहेर काढेल. तेव्हा भावनांनी आपल्या पदराची गाठ सोडली आणि म्हणाला, बेटा माझ्याकडे 200 रुपये आहेत, तेवढ्यात होईल का तुझे? ड्रायव्हर म्हणाला, ओ बाई, कोणत्या दुनियेत जगताय? 200 रुपयात द्वारकेला जाणार? एवढं बोलून त्याने भावनाच्या हातातून 200 रुपये हिसकावून घेतले आणि म्हणाला, इथपर्यंतचे भाडे मी वसूल केले आहे, आता तुम्ही जाणे आणि तुमचे नसीब. एवढं बोलून मधल्या रस्त्यात त्या दोघांना सोडून ड्रायव्हर निघून गेला. भावनाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. शर्मा म्हणाले, तू काळजी का करतेस? बघ तिथे टेलिफोन आहे, थांब, मी माझ्या डायरीतून अजितचा नंबर काढतो आणि त्याला सांगतो तो आपल्याला न्यायला ये. एवढे बोलून शर्मांनी मुलाला फोन लावला. बेटा, एक गाडीवाला आम्हाला इथे सोडून गेलाय, म्हणतोय त्याला रोख पैसे हवे होते आणि तू रोख पैसे आणायला मनाई केली होतीस. अजित तिकडून म्हणाला, बाबा तुम्ही सुद्धा कमाल करता. मी असे थोडेसे म्हटलं होतं की खिशात एक आठाणी सुद्धा ठेवू नका, आणि माझ्याकडे इतकी फुरसत नाही की मी तुम्हाला न्यायला येईल.
तो ड्रायव्हर गेला तर काय झाले, दुसरी एखादी पिवळी टॅक्सी पकडा. तो 500 रुपये घेईल आणि तुम्हाला इथे सोडून देईल. तुम्ही या, मग मी पुढचे बघू. एवढे बोलून त्याने फोन ठेवून दिला. आसपास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे शर्मा आणि भावना मदतीसाठी याचना करू लागले. एका भल्या माणसाने त्यांची मदत केली आणि एका पिवळ्या टॅक्सीवाल्याशी बोलून त्या दोघांना बसून दिले. दोघे घरी पोहोचेपर्यंत अजितने 4 शब्द सुनावले. तुम्ही इतके दिवस नोकरी कशी करत होतात? तुम्हाला एवढी सुद्धा समज नाही. चला ठीक आहे, रिटायरमेंट घेतली तर सर्व पैसे तर मिळालेच असतील. आणा, आजच ते बँकेत जमा करून देतो. भावना म्हणाल्या, पोरा, आत्ता तर घरात आलो आहोत, जरा श्वास तरी घेऊ दे. आणि सुनबाई कुठे आहे? कुणी दिसत नाहीये. थोडे पाणी तरी पाज. अजित म्हणाला, आई ती तिच्या माहेरी गेली आहे आणि माझ्याकडे वेळ नाहीये, आधी पैसे द्या. शर्मा म्हणाले, पोरा, तू ते पैसे आम्ही आमच्या खात्यात जमा केले आहेत. तू म्हटले नव्हतेस ना की इथे आणायचेत म्हणून? आणि वाटत इतके पैसे घेऊन आलो असतो आणि चोरी झाली असती तर? अजितचा पारा चढला. त्याने लगेच आपली पत्नी प्रियाला फोन लावला आणि सगळी हकीकत सांगितली. फोन स्पीकरवर होता. प्रिया म्हणाली, लगेचच्या लगेच त्या दोन्ही संकटांना माझ्या घरातून बाहेर काढा. पैशासाठी आपण त्यांना नोकरी सोडायला सांगितली होती. आता काय ते आपल्या घरावर डेरा जमवायला आले आहेत का? पैसे आणले नसतील तर त्यांना तिथे ठेवण्याची काही गरज नाही. सांग त्यांना धाकट्या मुलाकडे जायला किंवा आपल्या ऑफिसरशी बोलून पुन्हा नोकरी मागायला. नाहीतर हे आपल्यावर ओझे बनतील. समजताय ना मी काय म्हणतीये? काढा त्यांना घरातून, नाहीतर मी परत येणार नाही. सोन्याचे बोलणे ऐकून भावनांना अचानक चक्कर आली आणि त्यांनी दरवाजा पकडून स्वतःला कसे बसे सावरले. अजितने मागे वळून पाहिलं आणि म्हणाला, आई, ऐकलं ना तू? तुझी सून काय म्हणतीये? मला माफ करा. मला वाटलं होतं की बाबा पैसे घेऊन येतील तर त्या पैशातून मी दिल्लीला स्वतःचे घर घेईन आणि घराच्या एका कोपऱ्यात तुम्ही लोकही राहाल. पण नाही. असे करा, तुमचे सामान बांधलेलेच आहे ते तसेच राहू द्या. आता उलट माझाच खर्च होईल. मी टॅक्सीवाल्याला पैसे देतो, तो तुम्हाला स्टेशनला सोडेल आणि जनरल डब्यातून बसून जा. पैसे लागणार नाहीत. परत निघून जा. एवढं बोलून तो आईचा हात पकडून बाहेर ओढत नेऊ लागला. शर्मांनी भावनाचा हात पकडला आणि म्हणाले, सोड भावनाचा हात. आणि एक चापट अजितच्या गालावर मारून म्हणाले, नालायका, तू आम्हाला लोभेपोटी बोलवले आणि आता तू आम्हाला सोडायला जाणार? अरे, ज्या पायांनी आम्ही आलो त्याच पायाने परत जाऊ आणि आज नंतर तुझे तोंड पुन्हा कधीही दाखवू नकोस, असे म्हणून शर्मा परत निघून गेले. रस्ताभर दोघे पती पत्नी आपल्या नशिबाला दोष देत राहिले आणि रडत राहिले. जेव्हा ग्वाल्हेरला पोहोचले तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी विचारले, अरे असं काय झालं? कालच तर गेला होतात आणि एकाच दिवसात परत आलात. शर्मांनी काहीतरी बहाणा केला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन ऑफिसरला सर्व हकीकत सांगितली. लोक खरंच म्हणतात, जितकी वाईट माणसं असतात तितकी काही अनोळखी लोक चांगलीही असतात. ऑफिसर्सनी त्यांचा राजीनामा अजून पुढे ढकलला नव्हता, त्यामुळे त्यांची निवृत्ती रद्द करण्यात आली आणि शर्मांनी लगेच सर्व पैसे परत केले. वेळ निघून गेली. इकडे धाकटा मुलगा दिलीप याने सुद्धा लालचेपोटी आपली बदली ग्वाल्हेरला करून घेतली. लोक खरंच म्हणतात, जेव्हा आपलेच नाणे खोटे असते तेव्हा नशीब आणि वेळ कुणाचीही साथ देणार. आणि अनोळखी लोकांनी कितीही मदत केली तरी दुःख आणि संकट संपतच नाहीत. असेच काहीसे सलमानच्या सोबतही झाले होते आणि पुन्हा होत होते, ज्यांची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. एके दिवशी दिलीप आपल्या मित्राशी विहानशी बोलत होता. यार, मी तर वैतागलो आहे. चांगलं झालं असतं जर माझी बदली ग्वाल्हेर शहरात झाली नसती. जोपर्यंत आईबाबांपासून दूर दुसऱ्या शहरात होतो तोपर्यंत किमान स्वतःच्या मर्जीने तरी जगत होतो. इथे आल्यावर वाटतं की तुरुंगात आलो आहे. तुला माहीत आहे, प्रत्येक वेळी त्यांचे तोंड पाहावे लागते. आता आपल्या बायको मुलांसाठी मी माझ्या मर्जीने मिठाई, आईस्क्रीम तर सोडाच, समोसे सुद्धा आणू शकत नाही. कारण जर आणले तर त्यांच्यासाठी सुद्धा आणावे लागतील आणि त्यांना आवडले नाहीत तर 4 गोष्टी ऐकवतील. विचार करतोय बॉसला सांगून दुसऱ्या शहरात बदली करून घ्यावी. तूच सांग, या म्हाताऱ्यांसोबत 24 तास राहायला कोणाला आवडेल? देव करो आणि 1-2 वर्षात यांचा पत्ता कट व्हावं किंवा माझी बदली व्हावं. विहान म्हणाला, हे काय बोलतोयस तू?
तू थोड्या त्रासामुळे इतक्या मोठ्या फायद्याकडे दुर्लक्ष कसे करू शकतोस? जरा विचार कर यार. कमीत कमी ते तुझ्यासोबत आहेत म्हणून तू टेन्शन फ्री आहेस. नाहीतर तुला दुसऱ्या शहरात ये जा करावी लागली असती. वरून तुझे पैसेही वाचत आहेत, तरीही तू रडतोयस. दिलीप म्हणाला. ते कसे? विहान हसून म्हणाला. तुझा हिशोब खूप कच्चा आहे म्हणूनच तुला ते दिसत नाहीये जे मी पाहतोय. वहिनींना आयती घरात काम करणारी मदतनीस मिळाली आहे. तुला भाड्याचे पैसे लागत नाहीत. इतकेच काय, तुझ्या मुलाला बस स्टॉपवर सोडायचे आणि आणायचे काम सुद्धा काका करतात. आणि मी ऐकलं आहे की घराचा किराणा सुद्धा त्यांच्याच पैशातून चालतो. अरे यार, आता ते रिटायर होतील तर काय काळजी आहे? पेन्शन तर मिळतच राहील. तू सोबत राहशील तर ते काय तुझ्याकडे घर खर्चासाठी पैसे मागणार आहेत का? इतक्या सर्व सोयींसाठी जर थोडेफार त्रास सहन केलेस, तर एक दोन समोसे किंवा मिठाई आई वडिलांवर खर्च केलीस, तर मला नाही वाटत की यात काही तोटा आहे. माझे आई वडील तर गावातून हालायला तयारच नाहीत. आणि सासू सासऱ्यांना किती विनवण्या करतो की इथे येऊन राहा, पण तेही येत नाहीत. मुलीच्या घरी जाऊन कसे राहणार? नाहीतर असे फुकटचे लोक मिळाले असते तर 2-4 पैसे मी स्वतःच्या खिशातून खर्च केले असते. एवढे बोलून दोन्ही मित्र खिळखिळून हसू लागले. संध्याकाळी दिलीप ऑफिसमधून घरी परतला तेव्हा समोर आपली आई भावनांना पाहून म्हणाला. आई, तुला काही काम नाहीये का? जेव्हाही मी ऑफिसला जातो किंवा परत येतो, समोर तू तुझे तोंड दाखवायला येतेस. किती वेळा सांगितलं आहे की जेव्हा मी येतो तेव्हा तू दरवाजावर येत नको जाऊस. अमिता कुठे आहे? अमिता? दिलीपची पत्नी अमिता समोर आली आणि म्हणाली, येतीये येतीये. का माझ्या नावाची माळ जपतोयस? दिलीप पत्नीचा हात पकडून खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, तुला किती वेळा सांगितलं आहे की जेव्हा मी येतो तेव्हा तू तुझं हसरं तोंड मला दाखवत जा. आईचे ते म्हातारपणाचे थकलेले तोंड नको, मूड खराब होतो. अमिता म्हणाली, जरा हळू बोला, तुमची आई ऐकेल ना. तुझ्या आईला हेच सांगू तर गप्प ठेवले आहे की जर तिने घरकाम केले नाही तर नातवाचे आणि मुलाचे तोंड पाहणे कठीण करून टाकेन. आणि तू आहेस की अशा गोष्टी करतोस. आठवतंय ना, दिल्लीला जेव्हा आपण राहत होतो तेव्हा कामवाली किती पैसे घ्यायची? वरून एक शब्द ऐकून घ्यायची नाही, उलट मला 4 गोष्टी सुनावून जायची, जणू काही मी तिच्या घरात कामच करत होते. इथे कमीत कमी तुझ्या बायकोला हे सुख तरी मिळत आहे. तू तर माझ्यासाठी एवढे सुद्धा सहन करू शकत नाहीस का? दिलीप म्हणाला, ठीक आहे, तुझ्यासाठी मी हे पण सहन करेन. नाहीतर माझ्या आई वडिलांनी आजपर्यंत माझ्यासाठी केलेच काय आहे? ना मी माझ्या वडिलांसोबत कुठे बाहेर जाऊ शकतो, ना माझ्या आईला कुणाशी भेटू शकतो. चेहरे पाहिलेत का या दोघांचे? वाटतं कोणा जंगलातून आले आहेत. जेव्हा मी शाळेत जात होतो आणि पालक सभेत हे लोक माझ्यासोबत येत होते तेव्हा माझे सर्व मित्र माझी थट्टा करायचे. कोणास ठाऊक या लोकांपासून कधी सुटका मिळेल. भिंतीच्या दुसऱ्या बाजूला जेव्हा भावनांनी मुलगा आणि सुनेचे बोलणे ऐकले तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलासाठी कधी स्वतःच्या सुखाची काळजी केली नाही आणि आजही त्यांचे वडील नोकरी करत आहेत जेणेकरून मुलावर ओझे होऊ नये. मुलाची नोकरी लागल्यानंतर म्हातारपणात माणूस रिटायरमेंट घेतो, पण दिलीपच्या वडिलांनी शर्मांनी नोकरी सोडली नाही. त्यांनी विचार केला की मुलासाठी तर केले, आता नातवंडांसाठी वेळ आहे, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी जमा करूनच जाईल. आणि आज त्यांचा मुलगा त्या दोघांबद्दल असा विचार करतो. भावनाच्या मनावर त्यांच्या मुलाने शब्दांनी इतका मोठा प्रहार केला होता की जणू त्यांचे काचेसारखे मन चक्काचूर झाले. गोष्ट इथेच संपली नाही. दुसऱ्या दिवशी अमिता फोनवर आपल्या बहिणीशी व्हॉइस मेसेजने बोलत होती आणि सासूची निंदा करत होती. म्हणत होती तिचा नवरा रोज देवाकडे प्रार्थना करतो की हे म्हातारी एकतर स्वतःच्या मर्जीने घर सोडून वृद्धाश्रमात जावे किंवा देवाने त्यांना उचलून न्यावे. रोज भावना आपली सून आणि तिच्या माहेरच्या लोकांचे बोलणे ऐकत होत्या. आणि का नको ऐकायला? एकाच घरात तर ते सर्व राहत होते. जेव्हा त्या दुखी व्हायच्या तेव्हा त्या आपले जुने दिवस आठवायच्या. जेव्हा जास्त पैसे नसूनही त्या पतीसोबत किती सुखी होत्या. शर्मा एका फॅक्टरीत
आधी थर्ड ग्रेड मेकॅनिक म्हणून काम करायचे. हळूहळू काम शिकता शिकता आणि त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे बढती मिळत आज ते मॅनेजरच्या पोस्टवर आहेत. 4 महिन्यानंतर ते रिटायर होणार आहेत. आयुष्याचे जे काही क्षण उरले आहेत ते आपल्या पत्नी आणि कुटुंबासोबत सुखात घालवावे हा विचार करून ते काम करत होते आणि मुलावर ओझे होऊ नये. जरी त्यांना माहीत होते की आजच्या जगात प्रत्येक नातं स्वार्थी झालं आहे, तरी शेवटपर्यंत फक्त जीवनसाथीच असतो जो सोबत देतो. अचानक दाराच्या बेलच्या आवाजाने भावनांची तंद्री भंग पावली. शर्मा बेल वाजवत होते, पण कुणीही दरवाजा उघडायला गेले नाही, कारण सर्वांना माहीत होते की दरवाजावर शर्मा असतील. तर आपण का जावे? भावनांनी जायला हवे. मग भावनांनी दरवाजा उघडला. शर्मा हसत हसत भावनाकडे पाहत होते, पण भावनांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा शर्मा म्हणाले, काय झालं भावना? काहीतरी काळजीत दिसतीयस. कित्येक दिवसापासून बघतोय, तू नेहमी थकलेली वाटतेस आणि उदास सुद्धा असतेस. तब्येत तर ठीक आहे ना? कुठे घरचे काम तू एकटी तर करत नाहीयेस ना? नाही नाही, सून आहे, ती तर हातभार लावतच असेल. अरे या वयात सुनेचे सुख नाही मिळाले तर कधी मिळणार? काय झालं भावना? काहीतरी सांग. मला नाही सांगणार का? बरं वाटतंय. मुलाशी मनातले बोलशील हो ना? म्हाताऱ्या नवऱ्याची काय किंमत तरुण मुलासमोर? शेवटी तो तुझ्या गरजा पूर्ण करेल. मी तर आता कामाचा उरला नाहीये. भावना डोळ्यात पाणी आणून मला, नाही हो, असं काही नाहीये. आणि तुम्ही असे नका बोलू. तुम्ही आहात तर माझे सर्व सुख आहे. आणि असे काही नाहीये जे मी तुमच्यापासून लपवत आहे. हा तुमचा भ्रम आहे. सर्व ठीक आहे. चला तुम्ही कपडे बदलून घ्या. आपल्या दोघांसाठी जेवण वाढते. सर्वांनी जेवण केले आहे. फक्त तुमचीच वाट बघत होते मी. तसे आज तुम्हाला यायला इतका उशीर का झाला? असे म्हणत भावनांनी त्यांच्या हातातून डब्बा घेतला आणि स्वयंपाकघरात गेल्या. दिवस असेच जात होते. दररोज भावनाचे तोंड सुकलेले आणि थकलेले दिसायचे. त्यामुळे शर्मा खूप चिंतेत असायचे. एके दिवशी दोघे सोबत बसून हॉलमध्ये चहा पित होते. शर्मा दिवसभराचे अनुभव सांगत होते आणि भावना रोजच्या गमतीदार बातम्या सांगून त्यांचे मन वळवत होत्या. जेव्हा दोघं सोबत असायचे, जगातील संकट विसरून एकमेकांशी जुन्या प्रेमळ गप्पा मारायचे. जणू त्या दोघांची जोडी देवानेच बनवली आहे आणि एक यशस्वी जोडी म्हणून ते जीवन जगत होते. पण अलीकडे कधी कधी त्यांच्यात एक शांतता यायची जी शर्मांना अस्वस्थ करायची. एके दिवशी शर्मांनी ठरवले की आज भावनांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारूनच राहायचे. भावना, काय झाले? तू काळजीत असतेस. नक्कीच तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. हा चेहरा पाहत मी इतकी वर्ष घालवलीत की यातील प्रत्येक रेषेशी माझी मैत्री आहे. तू मनातील दुःख कितीही लपवले तरी डोळ्यातील उदासी सर्व काही सांगून देते. हल्ली तू खूप उदास दिसतेस. सांग ना, कुणी शेजारणीशी किंवा नातेवाईकाशी काही झाले का? की सुनेने काही म्हटले? कारण मुलगा तर तुला डोक्यावर घेऊन नसतो, मग काय करणार आहे? मला नाही सांगणार का? सहानुभूतीचे 2 शब्द ऐकून भावनाचे डोळे भरून आले. त्या आपल्या चेहऱ्यावरील भाव लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होत्या, पण डोळ्यातील अश्रू ओघळलेच. भावना रडत म्हणाल्या, तुम्ही मला आयुष्यातील प्रत्येक सुख दिले. लहानपणी आई वडिलांच्या प्रेमांपासून मी वंचित राहिले. काका काकूकडे मोठी झाले. आयुष्यात खूप संकट आली, पण जेव्हा माझ्या आयुष्यात तुम्ही आलात, जणू प्रेमाचा पूर आला. तुमचे ते प्रेम मला प्रत्येक दुःखातून बाहेर काढायचे. तुम्ही या छोट्या घराला माझ्यासाठी राजवाड्यासारखे बनवले आणि आनंदाने कोपरा कोपरा भरला. पण तो एक पण मुळे शर्मा काळजीत पडले. त्यांच्या तोंडातून निघाले, पण पण काय भावना? भावनांनी स्वतःला सावरले आणि म्हणाला, बघा, खूप रात्र झाली आहे. आता तुम्ही आराम करा. उद्या तुम्हाला ड्युटीला जायचे आहे. शर्मा म्हणाले, जाऊ दे ती ड्युटी खड्ड्यात. जर तू सुखी नाहीस तर माझी ही नोकरी, पैसा, घर सर्व व्यर्थ आहे. सांग नक्की काय झाले आहे? भावना रडत म्हणाल्या, आता मला आपल्याच मुलांकडून अपमानित होणे सहन होत नाहीये. मला वाटायचे माझा मुलगा आजही निष्पाप आहे, पण मला माहीत नव्हते की त्याच्या मनात आपल्याबद्दल इतकी तुच्छ भावना आहे. अशा ताणतणाव वातावरणात मी आता जगू शकत नाही. आता तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी कशी बशी कोरडी भाकर खाऊन घेते, पण जगण्याची आता कोणतीच इच्छा उरली नाहीये. शर्मांनी बारकाईने भावनाकडे पाहिले तर त्यांना वाटले जणू त्या एखाद्या आजाराच्या बळी पडल्या आहेत, जो त्या लपू पाहत आहेत, पण तो लपवत नाहीये. त्यांना समजत नव्हते की 6 महिन्यात असे काय झाले
ज्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून त्यांचा पूर्ण दिवस जायचा, त्या इतका कष्टात आहेत. शर्मा विचार करू लागले. कदाचित गरिबीत गेलेले जुन्या दिवसांच्या आठवणी तर त्यांना दुःख देत नाहीयेत ना. तिने असे का म्हटले की मुलगा सुनेचे वागणे तिला सहन होत नाही? असे काय झाले हे तर तिने सांगितलेच नाही. बोलता बोलता भावना झोपी गेल्या आणि उत्तर न मिळाल्यामुळे शर्मा अस्वस्थ झाले. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. मुलेही घरी होती. मुलगा सून आरामात झोपले होते. अचानक दिलीपचा मुलगा अर्णव आपल्या आईचा फोन घेऊन खेळू लागला. तेव्हा त्याची 2.5 वर्षाची लहान बहीण रडू लागली. तेव्हा शर्मा म्हणाला, बेटा अर्णव, तुझा फोन बहिणीला दे. कदाचित ती गप्प बसेल, नाहीतर तुझ्या मम्मी पप्पांची झोप मोडेल. अर्णवने लगेच फोन बहिणीला दिला. आजची मुलं बोलायला आणि वाचायला उशिरा शिकतात, पण फोन चालवायला लवकरच शिकतात. लहान मुलीने कधी व्हॉट्सअप उघडले आणि अचानक आपल्या मावशीचा नंबर दाबला. कोणास ठाऊक त्यातील व्हॉइस मेसेज वाजू लागले. त्यातून सर्व सत्य शर्मांच्या समोर उघड होऊ लागलं. बाजूलाच बसलेल्या भावनांच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते. शर्मांनी फोन बंद करून अर्णवला दिला आणि म्हणाले, बेटा अर्णव, जा, हा फोन तुझ्या आईला दे आणि सांग की तुझी बहीण रडतीये. एवढे बोलून शर्मांनी भावनाचा हात धरला आणि म्हणाले, का भावना, तुला माझ्यावर विश्वास नाही का? की तुला वाटते की म्हातारपणात मी तुझी काळजी घेऊ शकत नाही का? अरे, आपल्याच घरात तू इतके दिवस घाबरून आणि अपमानित होऊन जगत होतीस आणि मला काहीच सांगितले नाहीस. भावना रडू लागल्या आणि शर्माच्या जवळ येऊन म्हणाल्या, ऐका, हो, जर आपल्या मुलांना एकटे राहायचे असेल तर आपण कुठे वृद्धाश्रमात जाऊया. शर्मा ताडकन उभे राहिले आणि म्हणाले, नाही, हे घर मी तुझ्यासाठी, तुझ्या सुखासाठी बनवले होते. जेव्हा या घरात तुला सुख मिळत नाही, तेव्हा मी या घराचे चित्र बदलूनच टाकीन. या घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला तुझा आदर करावाच लागेल. पुढच्या महिन्यात मी रिटायर होतोय. लोकांनी हे समजू नये की कोणावर ओझे बनेन. एवढे बोलून शर्मांनी जोरात आपल्या मुलाला आवाज दिला, दिलीप, 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 बाहेर ये. वडिलांचा आवाज ऐकून दिलीप डोळे चोळत बाहेर आला आणि म्हणाला, अरे म्हातारपणात का गळा फाडताय? माहीत आहे ना रविवार आहे, मग का ओरडताय? मी काय तुमचा नोकर आहे का? तुम्हाला माहीत नाही मी कोणत्या हुद्द्यावर काम करतोय? तुमची हिंमत कशी झाली माझे नाव अशा प्रकारे घेण्याची? शर्मांनी एक जोराची चापट दिलीपच्या गालावर मारली. दिलीप जणू झोपेतून जागाच झाला. त्याने डोळे न धुताच उघडले होते. तो आपला गाल चोळत होता. तेव्हाच अमिता तिथे आली. बाबा, डोके तर ठिकाणावर आहे ना? म्हातारपणात पागल झालात का जे आपल्या मुलावर हात उचलत आहात? एक हात जर तुमच्या मुलाने लावला ना तर तुम्ही पाणी सुद्धा मागू शकणार नाही. एकतर आम्ही तुम्हाला या घरात ठेवत आहोत, वरून तुमची इतकी हिंमत. उचला आपले सामान आणि निघा या घरातून. भावना काही बोलणार होत्या त्याआधीच शर्मांनी दुसरी चापट आपल्या सुनेच्या गालावर मारली आणि म्हणाले, तुझे घर, हे घर काय तुझ्या बापाने दिले आहे का? अगं भावना, तू आराम कर. तुला माहीत आहे तुझ्या या भाबडेपणाचा फायदा या दोघांनी घेतला आहे. आज मला लाज वाटतीये की मी सुनेवर हात उचलतोय. हे काम तू आधीच करायला हवे होते, तर या दोघांची इतकी हिंमत झाली नसती की तुझ्याशी आणि माझ्याशी गैरवर्तन करण्याचा विचार सुद्धा केला नसता. थोड्या वेळात शर्मांनी सुनेचे सर्व कारस्थान समोर ठेवले आणि मुलाला म्हणाले, तुझ्या त्या विश्वासू मित्राने अनेक ठिकाणी तुझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण माझ्या कानांवर त्या गोष्टी आल्या होत्या, पण मी त्यावर विश्वास ठेवला नाही. कारण मला माझ्या संस्कारांवर विश्वास होता की मी तुझे संगोपन चांगलेच केले आहे. पण आज तो विश्वासही तुटला. उद्या माझ्या मृत्यूनंतर तू माझ्या पत्नीला दुःखच देशील, या घरातून तिला काढशील. त्याआधी मी तुला या घरातील प्रत्येक गोष्टीतून बेदखल करतो. चल, निघ या घरातून आणि खबरदार जर या घराचा उंबरठा कधी ओलांडलास तर. भावना म्हणाला, हे तुम्ही काय केलं? सुनेवर हात उचलले. तुम्हाला शोभते का? लोक काय म्हणतील? शर्मा म्हणाले, जेव्हा हेच मुलगा सून गेल्या 6 महिन्यापासून तुला नोकरासारखी वागणूक देत होते, तेव्हा ते लोक आणि समाज कुठे होता? लोक म्हणायचे की प्रत्येक नातं स्वार्थी असतं, पण मी विश्वास ठेवत नव्हतो. पण आता वाटतं तेच बरोबर होते. लक्षात ठेवा, इथे प्रत्येक नातं स्वार्थी असतं. फक्त एक जीवनसाथी असतो जो शेवटपर्यंत साथ देतो. तर आम्ही एकमेकांशी पुरेसे आहोत. आम्हाला तुमच्या साथी गरजच नाहीये.
तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे. शर्मांनी आपला मुलगा सुनेशी सर्व नाते तोडले आणि आपले सर्व काही विकून एका वृद्धाश्रमात गेले, जिथे आपल्यासारख्या लोकांसोबत जे मजेत जगू लागले. पेन्शन मिळत होती, त्यामुळे त्यांना पैशाची काही काळजी नव्हती आणि आपली सर्व संपत्ती त्यांनी गरजू वृद्धांच्या नावावर केली. त्यामुळे मुलगा आणि सून रिकाम्या हातानेच राहिले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रोज नवीन कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.